हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदाफळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडिया. ओके, तर आज आपण घेणार आहोत 8th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 21. चला तर मग स्टार्ट करूया. लेट अस अंडरस्टँड स्कॅटरिंग ऑफ लाईटबद्दल आज आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे. रेफरन्सेस आहे 7th स्टँडर्डच्या चॅप्टर नंबर 17 इफेक्ट ऑफ लाईटमधून आपण रेफरन्स घेतला आहे. लर्निंग आउटकम्स टू बी एबल टू कोरिलेट द इव्हेंट्स ऑफ डेली लाईफ अँड स्कॅटरिंग ऑफ लाईट. आपल्याला काय करायचे, आपल्या डेली लाईफचे इव्हेंट्स स्कॅटरिंग ऑफ लाईट बरोबर काय करायचे, कोरिलेट करायचे आहे. लेट्स टेक अ लुक. आपल्याला काय बघायचं आहे, लाईट इज अ कंपोज ऑफ सेव्हरल कलर्स. लाईट काय असते, ही 7 रंगांची एक बनलेली असते, म्हणजे इट इज अ कंपोज ऑफ व्हेरियस कलर्स, सेव्हरल कलर पासून बनलेली असते. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहूया, यू मे हॅव सीन डस्ट पार्टिकल इन अ बीम ऑफ लाईट एंटरिंग द हाऊस थ्रू अ स्मॉल विंडो. तुम्ही घरामध्ये एखादं छेद पडलेला असेल, त्याच्यामधून असं लाईट आतमध्ये येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतात, धुळेचे कण दिसतात. ओनली बिकॉज ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट. व्हेन वी स्विच ऑन हेडलॅम्प्स ऑफ अ कार व्हाईल ट्रॅव्हलिंग थ्रू अ थिक फॉग you might have seen a beam of light. You see the tiny dust particles floating in the beam. तुम्हाला काय दिसतात, टायनी डस्ट पार्टिकल त्या बीम मध्ये फ्लोट होताना दिसता. जेव्हा तुम्ही काय करत असता, धुकं पडल्यानंतर गाडी चालवत असतात तेव्हा तुम्हाला त्या लाईट मध्ये काय दिसतात, धुक्याचे पार्टिकल दिसतात. तिसरा आहे, वी सी अ व्हरायटी ऑफ शेप्स ऑफ कलर इन अ अर्ली मॉर्निंग अँड इव्हिनिंग स्काय. स्काय मध्ये तुम्हाला काय बघायला भेटतात, व्हरायटी ऑफ शेप्स पाहायला भेटतात अर्ली मॉर्निंगला आणि इव्हिनिंग स्कायला. व्हेन अ रे ऑफ लाईट फॉल्स ऑन एनी ऑब्जेक्ट, जेव्हा लाईट एखाद्या ऑब्जेक्टवर फॉल होते, पार्ट ऑफ इट्स ॲब्झॉर्ब अँड सम पार्ट ऑफ इट्स रिफ्लेक्टेड. काही पार्ट हा लाईटचा काय केला जातो, ॲब्झॉर्ब केला जातो, आणि काही पार्ट हा लाईटचा काय केला जातो, रिफ्लेक्ट केला जातो. दिस इज कॉल्ड ॲज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्यालाच आपण काय म्हणतो, स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतो. एक्सपेरिमेंट करायचं आहे आपण, ॲपरेटस बघूया. एक ग्लास बिकर घेतला आपण, लेसर पॉइंटर घेतला, एक ग्लास काय घेतलाय आपण, एक ग्लास बिकर घेतलाय आपण. त्याच्यानंतर एक घेतलाय आपण लेझर पॉइंटर घेतलाय आपण. ओके, घेतलं. त्याच्यानंतर घेतलंय आपण वॉटर. याच्यामध्ये काय घेतलं, वॉटर घेतलं, मिल्क पावडर घेतली, याच्यामध्ये टाकली आपण. स्पून घेतला आणि एक ड्रॉपर घेतलाय. प्रोसिजर, टेक अ क्लीन वॉटर इन अ ग्लास बिकर. आपण काय घेतलं, क्लीन वॉटर कशात घेतलं, ग्लास बिकर मध्ये केलं. पास अ बीम ऑफ लाईट ऑफ अ लेझर रेस थ्रू इट. आपण काय केलं, एक लेझर बीमची लाईट काय केली, पास थ्रू केली, त्याच्यातून पास केली. चेक वेदर द बीम इज सीन इन द वॉटर. तुम्हाला काय करायचंय, ती बीम पाण्यामध्ये दिसते का नाही ते सांगायचंय. नाउ ॲड अ फ्यू पॉइंट ड्रॉप्स ऑफ मिल्क टू द वॉटर अँड स्टर. त्याच्यानंतर काय करायचं, काहीसं मिल्क त्याच्यामध्ये टाकायचं, स्टर करून घ्यायचं. द वॉटर बिकम स्लाइटली टर्बिड. तुम्हाला वॉटर कसं दिसेल, थोडं टर्बिड दिसेल. पास द लेझर बीम इनटू इट अगेन. त्याच्यातून काय करायची, परत लेझर बीम काय करायची, पास करायची. अ लाईट बीम विल शो द एक्झिस्टन्स ऑफ लाईट रेज. ती लाईट बीम काय दाखवेल, तुम्हाला लाईट रेजचं एक्झिस्टन्स दाखवेल. इथे तुम्हाला काय दिसतील, मग इथे तुम्हाला दिसतील लाईट रेज. त्या सोल्युशन मधून तुम्हाला इथे काय दिसतील, त्या लेझरचे लाईट रेज दिसतील. ओके, सॉरी, काय दिसतील तुम्हाला, ओके थांबा एक मिनिट. मला इथे लाईट रेज असे दिसतील. द लाईट बीम इज नॉट सीन इन द प्लेन क्लीन वॉटर. क्लीन वॉटरमध्ये तुम्हाला ती बीम दिसेल का, नाही. बट इट इज क्लिअरली सीन इन स्लाइटली टर्बिड वॉटर. पण स्लाइटली टर्बिड वॉटरमध्ये तुम्हाला काय होईल, ती इझिली सीन होईल. द लाईट रेज हिट द टायनी पार्टिकल्स ऑफ मिल्क अँड गेट स्कॅटर. ते काय करतील, लाईट रेज काय करतील, हिट करतील त्या टायनी पार्टिकल्सला मिल्कच्या, आणि काय होतील, ते पार्टिकल्स स्कॅटर्ड होतील. इफ द स्कॅटर्ड रेज एंटर इन युअर आईज वी परसिव्ह कलर. तेव्हा ते स्कॅटर्ड रेज तुम्हाला दिसतात, मग ते जे स्कॅटर्ड रेज आहे ते तुम्हाला तुमच्या आईजला काय होतात, दिसून येतात. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया, व्हेन द सन रायझेस अवर सराउंडिंग अपिअर इल्युमिनेटेड. जेव्हा पण सनरेज काय होतो, राईज होतो, तेव्हा आपल्याला काय दिसतं, सराउंडिंग काय दिसतं, इल्युमिनेटेड दिसतं.
असं चमकदार दिसतं. द एंटायर स्काय अपिअर ब्राईट, सगळं स्काय तुम्हाला काय दिसतं, ब्राईट दिसतं. दिस हॅपन्स बिकॉज ऑफ डस्ट अँड द अदर टायनी पार्टिकल्स इन द एअर. ते कशामुळे वाटतं तुम्हाला, कशामुळे होतं तसं, तर बिकॉज ऑफ डस्ट अँड टायनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन एअर. दिस इज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय टायनी पार्टिकल्स ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. ते कशामुळे होतं, स्कॅटरिंग करतात, लाईट स्कॅटरिंग होते. जे एअरमध्ये प्रेझेंट असलेले टायनी पार्टिकल्स असतात ते काय करतात, लाईट स्कॅटर करतात. हॅड देअर बीन नो ॲटमॉस्फिअर द स्काय वुड हॅव अपिअर डार्क ड्युरिंग द डे. स्काय कसा होतो ड्युरिंग द डे, कसा डार्क अपिअर, तुम्हाला कसा दिसतो, ब्ल्यू दिसतो, डार्क दिसतो. ओके ओके. सनलाइट इज स्कॅटर्ड बाय मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस लाईक नायट्रोजन ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर. सनलाईट कशाने स्कॅटर्ड होते, नायट्रोजन ऑक्सिजन गॅसेसच्या मॉलिक्युल्सनी स्कॅटर्ड होते. द ब्ल्यू कलर इन द सनलाइट इज स्कॅटर्ड द मोस्ट अँड देअर फॉर द स्काय अपिअर्स ब्ल्यू. जो ब्ल्यू कलर असतो सनलाईटचा तो काय होतो, मोस्ट स्कॅटर होतो, म्हणून तुम्हाला काय दिसतं, स्काय ब्ल्यू दिसतं. सनलाइट रिचेस अस थ्रू अ लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर. ॲट सनसेट द लाईट रिचेस अस ट्रॅव्हल अ ग्रेटर डिस्टन्स थ्रू द ॲटमॉस्फिअर. Due to the greater distance, there is a more scattering of blue color. As a result, the red-yellow light reaches us directly, and the sun appears red. Red light is scattered less than the blue light. Okay? त्याच्यानंतर आपण काय करूया, क्वेश्चन सोडवूया. त्यांनी दिले लेट प्रॅक्टिस. फर्स्ट दिले गिव सम एक्झाम्पल ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट दॅट वी कम अक्रॉस इन डे टू डे लाईफ. डे टू डे लाईफचे तुम्हाला काय द्यायचे, काही एक्झाम्पल्स द्यायचे स्कॅटरिंग ऑफ लाईटचे. त्याच्यानं मग काही तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता अ ब्ल्यू कलर ऑफ स्काय. काय देऊ शकता, फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता ब्ल्यू कलर ऑफ स्काय. स्काय. त्याच्यानंतर तुम्ही अजून काय एक्झाम्पल देऊ शकता, अ बीम ऑफ लाईट अ बीम ऑफ लाईट एंटर इन अ हाऊस. then we see dust particles. Okay. त्याच्यानंतर why does the space beyond the earth atmosphere appear dark? Why does the space beyond the earth atmosphere appear dark? याचं पण रिझन आपण पाहूया. Why does space beyond the earth atmosphere appear dark? Due to the dispersion of light, the space beyond the earth appears dark. Okay. Next question, I write the name of the scientist in the figure and describe the discovery he made. आपल्याला हे जे सायंटिस्ट दिसत आहे, हे जे सायंटिस्ट आपल्याला दिसत आहे कोण आहे, नथिंग बट ही इज अ सायंटिस्ट C.V. रमन. आणि त्यांनी काय इन्व्हेन्शन केलेलं आहे, त्यांनी इन्व्हेंट केला आहे रमन स्पेक्ट्रा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे आपल्याला व्हाय स्काय ॲपियर्स अ ब्ल्यू. ओके. या क्वेश्चनचा आन्सर आपण वरतीच बघितलं आहे. व्हाय स्काय ॲपियर्स द ब्ल्यू. स्काय आपल्याला ब्ल्यू काय दिसतो, तर सनलाइट स्कॅटर बाय द गॅस मॉलिक्युल्स लाईक अ नायट्रोजन ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर. द ब्ल्यू कलर इन द सनलाइट इज स्कॅटर्ड द मोस्ट अँड देअर फॉर स्काय इज ॲपियर ब्ल्यू. ओके. अशा प्रकारे आपण काय केली, ॲक्टिव्हिटी शीट नंबर 21 कंप्लीट केली. इट्स ॲक्टिव्हिटी शीट नंबर 21 आपण कंप्लीट केली आहे. लवकरच भेटूया आपण ॲक्टिव्हिटी शीट नंबर 22 मध्ये. थँक्यू स्टुडंट्स.